नमस्कार मित्रांनो, मी किशोर माले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये शेततळे उभारण्यासाठी प्रयत्न करत असतात, परंतु त्यांच्याकडे आर्थिक सहाय्य नसल्याने ते कुठेतरी कमकुवत पडत असतात। परंतु राज्य सरकारच्या मागेल त्याला शेततळे योजनेमधून ते 75,000 रुपयेपर्यंत अनुदान मिळू शकतात आपल्या वावरामध्ये शेततळे बांधण्यासाठी। चला तर कशा पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकतात, काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि पात्रता निकष कशा प्रकारे याची A to Z माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। तोवर चॅनल नवीन नसाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो। मी असेच सरकारी योजनांचे अपडेट आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतीसाठी वैयक्तिकरित्या शेततळे बांधायचे आहे, परंतु त्यांना आर्थिक सहाय्य तसेच आर्थिक अडचण भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये भासते, त्यामुळे त्यांना उन्हाळ्याच्या वेळेस किंवा ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जलदुर्ग आहे अशा ठिकाणी त्यांना व्यवस्थितरित्या शेती करता येत नाही आणि दुष्काळ मोठ्या प्रमाणामध्ये भास होत असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना पिकासाठी व्यवस्थित सिंचन पद्धती राबवण्यात ते कमी पडतात आणि याचे डायरेक्ट इम्पॅक्ट त्यांच्या उत्पन्नावर पडत असतं। कुठेतरी त्यांचं उत्पन्न कमी होतं आणि उत्पन्न कमी झाल्याने त्यांना कुठेतरी आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागतो। म्हणून राज्य सरकारने ही बाब लक्षात घेता ज्या शेतकऱ्यांना उन्हाळ्यात प्रॉब्लेम येतो सिंचनासाठी, पाणी सिंचनासाठी, अशा शेतकऱ्यांना शेततळे देऊन त्यांना त्यांचं उत्पन्न वाढवण्याचं राज्य सरकारचं ध्येय आणि हेतू आहे। या योजनेमधून ते आपल्या शेतामध्ये शेततळे उभारून 75,000 रुपयेपर्यंत अनुदान शेततळे उभारण्यासाठी मिळवू शकतात राज्य सरकारच्या या योजनेमधून। बघा, राज्य सरकारने या योजनेसाठी काही पात्रता आणि निकष ठेवली। शेतकऱ्याकडे त्याच्या मालकीची किंवा स्वतःची 0.60 हेक्टर शेतजमीन असणं आवश्यक आहे शेततळे योजनेला अर्ज करण्यासाठी। त्याच्याकडे जरी यापेक्षा कमी क्षेत्र असेल तर तो शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही, तो अपात्र ठरू शकतो। आता सरकारने हे जे अनुदान ठरवलेले ते पुढील प्रकारे ठरवलेले ते म्हणजे डिफरंट शेततळ्याची जी साईज आहे त्यानुसार हे अनुदान पद्धत ठरवण्यात आलेली। त्यात बघा, जे शेततळे ट्रॅप सोबत येणार आहेत त्यांना वेगळं अनुदान आणि जे शेततळे ट्रॅप सोबत न येणारे त्यांना वेगळं अनुदान आहे। आता मी तुम्हाला एक नंबरचं सांगतो, 15x15 ची जी साईज आहे त्याला 23,881 रुपये अनुदान आहे ट्रॅप सोबत शेततळ्याला, आणि तेच अनुदान न ट्रॅप सोबत येणारे शेततळ्यासाठी 18,621 आहे। तर अशा पद्धतीने अनुदान स्ट्रक्चर असणारे तुम्ही डिस्प्लेवर बघू शकता। तुम्ही व्हिडिओ पॉज करूनही हे सगळं अनुदान स्ट्रक्चर जे आहे ते वाचू शकतात व्यवस्थितरित्या। त्यानंतर तुम्ही शेवटी बॉटमला बघा 6, 7, 8 नंबरला त्यामध्ये 30x25 जी शेततळ्याची साईज आहे त्यात 75,000 ट्रॅप सोबत शेततळ्याला तेवढीच अनुदान आहे आणि ट्रॅप सोबत न येणारे शेततळ्यालाही तेवढीच अनुदान आहे। त्यानंतर 7 नंबरला 30x30लाही 75,000 रुपये अनुदान आहे आणि तेच ट्रॅप सोबत न येणारे शेततळ्याची साईजमध्येही 75 रुपये अनुदान आहे, 75,000 रुपये अनुदान आहे। म्हणजे अशा पद्धतीने हे अनुदान स्ट्रक्चर राज्य सरकारने ठरवलेलं आहे। आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जरी या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागतील। सर्वप्रथम अर्जदार शेतकऱ्याचे स्वतःचे आधार कार्ड लागणारे, पॅन कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, राहत असलेल्या गावाचा रहिवासी दाखला, वार्षिक उत्पन्नाचा दाखला, तसेच त्याच्या नावे असणारा 7/12 उतारा व 8 उतारा, हे दोघं उतारे त्याला लागणार आहेत। त्यानंतर शेतकऱ्याचा जात प्रमाणपत्र, पासपोर्ट साईजचा 2 फोटो आणि शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक एवढे डॉक्युमेंट त्यांना अर्ज करण्याच्या वेळेस लागणार आहे। आता मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करू शकतात तर तुम्ही तुमच्या जवळच्या CSC सेंटरमध्ये जाऊन तिथं महाडीबीटीच्या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही हा अर्ज करू शकतात। जरी ज्या शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे मोबाईल हाताळता येत असेल किंवा त्यांच्याकडे लॅपटॉप असेल तर ते घरीच महाडीबीटीवर आपलं स्वतःचं रजिस्ट्रेशन करून या योजनेसाठी अर्ज करू शकतात। मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि अशा माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओवर, तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र।